सर एकच मिनिट. दिलीप जी मी सुरू करू ना लाईव्ह? हो 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 करायचं सुरू. हॅलो सांगतील सर, एक मिनिट ते सांगतील. सुरू करा सर. नमस्कार. महाराष्ट्रात गणेश उत्सवाची चाहूल लागलेली आहे. त्या अनुषंगानं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेश उत्सवाच्या दिशेनं या ऑनलाईन संवाद कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. पुढील आठवड्यापासून गणपती उत्सव राज्यभरात साजरा व्हायला सुरुवात होईल. मागील 2 वर्षापासून कोविडच्या निर्बंधाचं पालन करीत गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. पुढील काळातही साध्या पद्धतीबरोबरच पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव आपल्याला कसा साजरा करता येईल, गणेश मूर्तीपासून सजावटीच्या सामानापर्यंत आपल्याला त्याच्या निवडीमध्ये पर्यावरणाचं भान कसं राखता येईल, या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने विशेष संवाद सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. औरंगाबाद येथील दीपशिखा फाउंडेशनच्या अध्यक्षा पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करत असलेल्या पर्यावरणप्रेमी मनीषा चौधरी मॅडम उपरोक्त विषयांवर ऑनलाईन संवाद साधणार. मनीषा चौधरी मॅडमचा थोडक्यात परिचय आहे. ती गेल्या 11 वर्षापासून पर्यावरण संवर्धन या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत. दीपशिखा फाउंडेशन या संस्थेअंतर्गत औरंगाबाद शहरात 100 पेक्षा अधिक शाळांमध्ये त्यांनी पर्यावरण जनजागृतीसाठी कार्यक्रम राबवले आहेत. वृक्षारोपण, दत्तक योजना, शाळा मातीचे गणपती बनवणं, नैसर्गिक रंग घरच्या घरी बनवणं, कचऱ्याचं व्यवस्थापन, घरी सोलार कुकर बनवून त्याचा वापर करणं, या उपक्रम ते राबवत असतात. 2013 मध्ये एकत्र 2883 लोकांना प्रशिक्षण देत त्यांनी शाडू मातीपासून गणपती बनवण्याचा त्यांचा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाला आहे. मनीषा चौधरी मॅडम ह्या MS सायकोलॉजी आहेत. त्या योगा ट्रेनर आहेत. पत्रकारितेतला डिप्लोमा त्यांनी केला आहे आणि पर्यावरण संवर्धनासाठीचं मोठं काम त्या राज्यभर करत असतात. मी मॅडमला विनंती करतो आहे की त्यांनी आपल्या पर्यावरण पूरक गणेश उत्सवाच्या दिशेने या विषयावरील व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. सर्वप्रथम तर मी सर्वांनाच गणपती उत्सवाच्या खूप शुभेच्छा देते. आपण सगळेच जण गणपतीचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी वाट बघत असतो. कधी गणपती बाप्पा येतील आणि आपल्या घरी 10 दिवस असा उत्सव आपण साजरा करू. आता ते येऊन दिवस अगदी म्हणजे 8 दिवसावर गणपती उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना लगबग लागली आहे गणपतीची मूर्ती आणायची आणि गणपतीचा सजावट करायची. पण आपण गेल्या काही दिवसापासून, काही वर्षापासून बघतोय, मागील 2 वर्षापासून, की कोरोनाच्या काळामुळे निर्बंध आले आणि सार्वजनिक गणेश उत्सव सुद्धा अगदी साध्या पद्धतीने काही तर आता यावर्षी तर निर्बंध घातले आहेत की गणेश उत्सवात जी गणेश मंडळाची मूर्ती आहे ती 4 फूट उंचीचीच असावी आणि घरची जी मूर्ती आहे ती 2 फूट उंचीची असावी, असे निर्बंध घातले गेलेले आहेत. तसेच एकत्रित येणे, आरती करणे, त्यानंतर मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळेस सुद्धा सगळ्यांनी एकत्रित न येता विसर्जन पण वेगळ्या पद्धतीने आता आपण मागच्या वर्षीपासून बघतोय आणि गणपती घराघरात बसताना सुद्धा
अनेकांनी गणपती हे घरी बनवले आहेत. आता आपण टिळकांनी हा उत्सव कशासाठी साजरा करण्यासाठी सुरुवात केली, त्याचं मागचं उद्दात्त कारण काय आहे आणि गणेश उत्सव कशा तऱ्हेने साजरा होतो आहे, यावर चर्चा न करता, कारण की याच्यावर बरेच वेळा चर्चा झाली आणि सगळ्यांनाच या गोष्टी माहिती आहे. मग पुन्हा पुन्हा यावर चर्चा करण्यापेक्षा मी एक वेगळ्या अँगलने तुम्हाला या गांभीर्याने गणेश उत्सव का इको फ्रेंडली करावा याबद्दल थोडंसं बोलणार आहे. तर आपण सगळेच जण बघतोय की निसर्गाचं चक्र किती वेगळ्या रीतीने फिरायला लागले. आपले ऋतू बदलले आहेत. तापमानामध्ये फरक पडलाय. थंडीमध्ये थंडी पडत नाही. उन्हाळ्यात प्रचंड गरमी आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर कधीतरी कुठेतरी पूर येतो, कुठे पाणी पडतच नाही आणि ओला दुष्काळ, सुका दुष्काळ असाच आपण बघतोय. या सगळ्यांच्या मागे कारण आपण जर बघितलं, तर मानवाने जे काही आता प्रगती केलेली आहे, आपण प्रगती म्हणतो, पण प्रगती करताना काही गोष्टी अशा काही निसर्गावर परिणाम करून गेल्या आहेत, की आपण वर्षाला 1000 टन कोटी हा कार्बन डायऑक्साईडचा उत्सर्जन होत असतं. आणि त्याच्यापैकी फक्त 400 कोटी टन हा कार्बन डायऑक्साईड जे आपले जंगलं आहेत, नंतर समुद्रातली जी वनस्पती आहे, त्यांमुळे शोषून घेतल्या जातात. आणि बाकीचे 600 टन जो आहे, हा दरवर्षी ऍड होत राहतो. आणि परिणाम काय होतोय, की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हळूहळू वाढल्यामुळे तापमानात वाढ होतीये. आता सृष्टीचा नियम हा आहे, म्हणजे जिथे जीवन आहे, तिथे 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक तर सूर्याचा प्रकाश, सूर्याचं तापमान आणि सूर्याचं आपल्यापासून असणारं अंतर. आणि दुसरं कार्बन डायऑक्साईडचा जो प्रमाण आहे त्याच्यावर. आणि आपण आपल्या या सगळ्या औद्योगिकरण, सगळ्या या गोष्टींचा परिणाम होत म्हणजे सिमेंटचे जंगलं निर्माण करतोय, रस्ते होत आहेत, औद्योगिकरण होतंय, जंगलं तोडली जात आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे आपण हळू कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय आणि पोल्युशन वाढतंय आणि आपल्या सगळ्या ऋतूंमध्ये बदल होतोय. आपण त्याचे परिणाम बघतोय. हॅन्सेन नावाचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी तर सांगितलंय की आपल्याला ही धोक्याची घंटा आता वाजलेली आहे. जी आपत्ती आपल्या पृथ्वीवर येत आहेत, म्हणजे सुनामी येते, कुठे भूकंप आणि ज्या नैसर्गिक संकट आपल्यावर ओढवली जात आहेत आणि जीवितहानी होत आहेत, याच्यामुळे आपल्याला ही एक धोक्याची घंटा आहे. मानव जातीने आता तरी जागं होण्याची गरज आहे. आताही तो जागा झाला नाही आणि या पृथ्वीला वाचवलं नाही, तर पुढचा येणारा काळ खूप कठीण असेल. आपण आताच कोरोनाच्या काळामध्ये बघतोय की ऑक्सिजनसाठी किती मारामार होती. आपण तसं बघितलं तर प्रत्येकाला एका झाडाचं म्हणजे एक झाड जे ऑक्सिजन निर्माण करतं ते प्रत्येकासाठी गरजेचं आहे. आणि काय होतंय, किती टक्के आपल्याला शहरामध्ये फक्त 3%, 3.5% राहिलेले आहेत हरित क्षेत्र. बाकी सगळे नष्ट करण्यात आले आहे. एवढं सगळं असून सुद्धा आपण अजूनही जागं होत नाही. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं सांगून आम्हाला काय फायदा? आपण तर गणेश उत्सवाबद्दल बोलतोय. तर आता एवढं सगळं जर संकट येत असताना आपण गणपती उत्सवामध्ये ज्या आपल्यामुळे आपण ज्या खारीचा वाटा याच्यात उचलू शकतो, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपण गणेश उत्सवामध्ये गणपती जेव्हा बसवतो, तेव्हा काय होतं, की सहसा बाजारात उपलब्ध ज्या मूर्त्या असतात, त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बनलेल्या असतात. मग या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की त्या कुठल्याही पाण्यात विरघळत नाही. विहिरीत टाका, समुद्रात टाका, नद्यात टाका, ती तसेच राहतात. समुद्रात तर आपण मुंबईचं भीषण असं रूप नेहमी बघतो, की मूर्त्या बाहेर येतात आणि त्या भग्न अवस्थेत पडलेल्या असतात. त्यांचे अवयव तुटतात. अशा आपल्या मूर्तीला आपण 10 दिवस एवढा जपतो. त्यांना आपण धक्का सुद्धा लागू देत नाही. मनोभावी पूजा करतो, फुलं, दुर्वा वाहतो, 10 दिवस उत्सव साजरा करतो, वेगळे प्रसाद देतो आणि आपली ही मूर्ती क्षणार्धात अशी होते. किती वाईट वाटतं ते सगळं बघून. पण मूर्ती घेताना माणूस जेव्हाही जातो, आता मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केल्यानंतर बरेच वेळा मी गणपतीच्या ज्या दुकानांमध्ये आहे, त्या दुकानांमध्ये जाऊन बरेच वेळा उभी राहते, फिरते आणि तिथल्या लोकांना जे गणपती घ्यायला येतात, अ,
अक्षरशः म्हणजे सुशिक्षित असे गाडीत येणारे लोक सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घेऊन जाताना दिसतात. मी बरेच वेळा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, की तुम्ही ही मूर्ती का नेताय? ह्याने पोल्युशन होते, तुम्हाला माहित नाहीये का? तर त्यांचं याच्यावर एकच उत्तर असतं, आम्हाला माहितीये, पण आमच्या एकाने काय होणार आहे? सगळं जग इथे बसवतंय. सगळ्या जगात आपल्या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. आता महाराष्ट्रात तर हा घरोघरी साजरा केला जातो. आता महाराष्ट्राची आपण पॉप्युलेशन जर बघितली, तर जवळपास 12 कोटी लोकसंख्या आहे इथे. जर आपण त्याचा विचार केला, समजा 4 कोटी जरी आपण विचार केला, की याच्यामध्ये गणपती बसवत असतील आणि 1 किलोचीच जर मूर्ती बसवत असतील ते, तरी प्लास्टर ऑफ पॅरिसचा केवढा कचरा होत असेल. गाळ हा बसून जातो आणि तिथले सगळे स्रोत बंद होतात. बरं या मूर्त्यांवर, मोठ्या मोठ्या मूर्त्यांवर अतिशय सुंदर लोभस असं चमकदार रंग असतात. हे सगळे रासायनिक रंगांनी मूर्त्या सजवलेल्या असतात. मग जेव्हा या मूर्त्या घेण्यासाठी चढाओढ होते, मंडळांमध्ये तर एवढ्या हाईटच्या मूर्त्या असतात, की त्या ट्रकमध्ये लोड करून येतात आणि विसर्जित करण्यासाठी खूप त्रास होतो. आता मागच्या वर्षापासून आपण बघतोय, की मूर्तीची उंची कमी झालेली आहे. तरी आपल्या भक्तीत काही फरक पडलेला नाही. आपण तेवढ्याच आनंदाने बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा करतोय. मग का बरं आता या नंतर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण हेच नियम का नाही धरून चालायचे? या ठिकाणी असं मला वाटायला लागलं आहे. सगळ्यांनाच वाटतंय बेसिकली, की मूर्तीची उंची ही मिनिमम असावी आणि मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची तर नसावीच. शाडू मातीची असावी किंवा मातीची असावी. आता याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो इको फ्रेंडली, तर मी आताच उल्लेख केला, की मातीच्या मूर्त्या असतात किंवा शाडू मातीच्या मूर्त्या मिळतात. बाजारात गेल्यानंतर या मूर्त्यांची एक शाडू मातीची किंवा मातीची मूर्ती जेव्हा घ्यायला जातात, तेव्हा त्याची एक विशिष्ट पद्धतीने मूर्ती बनवलेली असते. आणि त्या मूर्तीमध्ये बनवताना अगदी जास्त उंची पण तयार करता येत नाही, कारण की त्याच्यामध्ये खंडायची भीती असते. म्हणून छोटी असते, पण खूप महाग असते ती मूर्ती. आणि मग काय होतं, की जेव्हा आपण सर्वसाधारण लोकं गणपती खरेदी करण्यासाठी, गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारात जातात, तेव्हा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या कंपॅरिझनमध्ये शाडू मातीची मूर्ती किंवा मातीची मूर्ती ही खूप महाग वाटते आणि तिच्यात एवढा अट्रॅक्टिव्हपणा नसतो. मग सगळेजण वळतात त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीकडे आणि मग ती मूर्ती घरी येऊन बसवली जाते. मग आता ह्या मूर्ती जर एवढ्या महाग मिळत असतील, तर आपण शाडू मातीची मूर्ती घेऊन शकत नसू, तर आपण घरी तर बनवू शकतोच. कारण की जर आपण या मूर्तींना बसवत असू आणि पर्यावरणाला धोका होत असेल, तर मूर्ती बसवण्यात अर्थ उरत नाही. तर आपल्या घरोघरी जे मूर्ती बसतात त्यांच्यासाठी आम्हाला वेगळं बोलायचंय आणि मंडळाच्या ज्या मूर्ती आहेत त्यांच्यासाठी वेगळं बोलायचं. आता मंडळांमध्ये आपण येत्या काळामध्ये पण बघणार आहोत, की जेव्हाही गणपती उत्सव होतो, तेव्हा मूर्ती बसवताना आता तर इतक्या वेगळ्या वेगळ्या फायबरच्या सुद्धा मूर्त्या मिळतात, मेटलच्या सुद्धा मूर्त्या मिळतात. त्या मूर्त्यांना तुम्ही संग्रहित करून दरवर्षी बसवू शकता आणि अ, छोटीशी मूर्ती एखादी मातीची आणून बाजूला विसर्जित करण्यासाठी आपण त्याची पूजा करू शकतो. आता या फायबरच्या मूर्त्या ज्या असतात, त्यांना दरवर्षी तुम्ही दागदागिने वेगळे करू शकता, रंगरंगोटी करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षी आपल्या मंडळात दुसरा आपला गणपतीची मूर्ती बसवली याचा आनंद सुद्धा मिळेल आणि पोल्युशन पण होणार नाही. त्याचबरोबर सजावटीसाठी सुद्धा प्लास्टिकचा खूप वापर केला जातो. मोठमोठे देखावे करण्यासाठी थर्मोकोलचे वापर करण्यात येतो. नंतर प्लास्टिकचा वापर करण्यात येतो. नंतर तो सगळा कचराच होतो आणि तो कुठल्याच प्रकारचा हजारो वर्ष तसंच पडलेलं राहतं. त्याचं विसर्जन करताना सुद्धा पाण्यामध्ये केलं जातं. अशा परिस्थितीमध्ये सजावटीसाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्लास्टिकचा आणि थर्मोकोलचा वापर केला गेला नाही पाहिजे. मग त्याच्याऐवजी काय करू शकतो आपण? तर त्याच्याऐवजी आपण जे आपल्या घरी रंगबिरंगी ओढण्या असतात किंवा रंगीत कापडं मिळतात, तागे आणून त्याची सुद्धा तुम्ही आरास करू शकता. त्यानंतर
कागदाचे फुलं करून, कागदाचे वेगळे आकार करून ते पट्ट्या लावून त्याला सजवू शकतात किंवा खरोखरचे जे झाडं आहेत, फुलं आहेत, त्यांनी सजवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही साठी सुद्धा पर्यावरणपूरकच गोष्टींचा विचार करण्याची गरज. आपण बघत होतो, की आपण फार पूर्वी गणपती उत्सवामध्ये जेव्हा सजावटीसाठी विचार करण्यात येतो, तेव्हा आम्ही काय करायचो? आम्ही तर लहानपणी असंच करायचो. बरेच जण करत असतील. माती आणून त्याचा पूर्णपणे असा डोंगर तयार करायचा आणि त्याच्यावर गहू टाकल्यानंतर 8 दिवस थोडंसं पाणी शिंपडल्यानंतर छान असे हिरवे-हिरवे तोर येतात. आणि मग त्या तोरांमध्ये आपण जेव्हा गणपती बसवतो, तेव्हा कुठेतरी जंगलात बसवल्याचा आनंद मिळतो. छान देखावा निर्माण होतो. त्याच्या आजूबाजूला पण तुम्ही छान तुमची कलाकुसर करून बांबू जे आहेत, छोटे-छोटे बांबूच्या किंवा आईस्क्रीमच्या काड्यांचा वापर करून वेगळे घरं तयार करू शकता. छोटीशी अशी बैलगाडी, घोडागाडी करू शकतात, ती ठेवू शकतात. असे वेगळे देखावे करू शकतात किंवा कागदांचाच वापर करून तुम्ही जनजागृती करणाऱ्या गोष्टी करू शकतात. त्याच्यातून लिहून त्याचे संदेश देऊ शकतात किंवा अजून तुम्ही तिथे नाट्य रूपात छोटे-छोटे असे कपड्यांपासून आपण त्याच्यामध्ये भावल्या तयार केल्यात. लाकडाचा कपड्यांचा वापर करून आणि त्याच्यातून असा एखादा प्रसंग उभा करून सुद्धा तुम्ही संदेश देऊ शकता. घरच्या घरी सुद्धा असे छोटे तुम्ही देखावे उभा करून सजावट करू शकता. त्याच नंतर तुम्ही 10 दिवस जे निर्माल्याचं संग्रहित करतात निर्माल्य. सहसा काय होतं, की हे निर्माल्य कुठेतरी नदीत, समुद्रात किंवा विहिरीत टाकलं जातं. मग या गेल्यानंतर त्याच्यामध्ये पोल्युशन होतं. आता मूर्त्यांमध्ये असलेले रंग आहेत, त्याच्यामध्ये असलेले पोल्युशन, रासायनिक द्रव्य आहेत जे शिस आणि पारा, जे लेड आणि पारा जो वापरण्यात येतो, ज्याच्यामुळे ते मूर्ती आकर्षक दिसते, त्याने सुद्धा पोल्युशन होतं. आणि पोल्युशन झाल्यानंतर काय होतं, ते पूर्ण पाण्यात विरघळल्यानंतर ते पाणी सगळं वाहून जातं. जर समुद्रात असेल तर वाहून इकडे-तिकडे जातं. नद्यांमध्ये असेल तर इकडे-तिकडे वाहून जातं आणि सगळ्या स्तोत्रांमध्ये पोहोचून आपल्याला ते कुठे ना कुठे मिळतं. त्यामुळे जलमुळे माती सुद्धा पूर्ण प्रदूषित होते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये आपण प्रदूषणात बघतो की वायू सुद्धा प्रदूषित होतो. आपण बघतो की विहिरीमध्ये जेव्हा गाळ उपसण्यासाठी म्हणजे काही विहिरी ह्या डोनेट केलेल्या असतात, ज्याच्यामध्ये विसर्जित गणपतीची मूर्ती केली जाते. मग ह्याच्यामधून गाळ बाहेर काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये ही घटना घडली होती, की गाळ काढण्यासाठी काही कर्मचारी खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर तिथला जो विषारी वायू निर्माण झालेला होता, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि त्या रंगांचा मिळून जो विषारी वायू निघाला, त्या वायूच्या इनहेल केल्यामुळे म्हणजे श्वास गुदमरला गेला त्यांचा आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला. मग अशा पद्धतीने जर आपण मूर्ती विसर्जित केल्यानंतर प्रदूषण होत असेल आणि आपले फुलं टाकल्यानंतर तिथे जर घाण होत असेल, तर आपल्या मूर्ती तर आपण शाडू मातीची किंवा मातीची वापरू आणि निर्माल्य आपल्या घरच्या घरी विघटन होत असल्यामुळे आपण घरच्या घरी त्याचं खत करू शकतो. आता निर्माल्याचं खत करण्यासाठी फार काही अगदी रॉकेट सायन्स नाहीये. तुम्हाला फार काही कठीण असं काम नाहीये, कार्य नाहीये. तर निर्माल्य तुम्ही जमा करत राहिल्यानंतर 10 दिवसाचं निर्माल्य एका ठिकाणी जमा केलं, की तुमच्या घरी एखादी कुंडी असेल किंवा माठ असेल किंवा कुठलंही एखादं भांड असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे नको असलेलं भांड तुम्ही ठेवलं, त्याला छिद्र केलं आणि त्याच्यावर फक्त 4 ते 5 इंच मातीचा थर दिला. तर त्या थरावर तुम्ही कुठलंही झाड किंवा तुळशीचं एक रोप लावलं तरी ती तुळशीचं रोप अगदी सुरेख असं हेल्दी तयार होतं आणि खालच्या खाली त्या निर्माल्याचं खत होतं. अशा पद्धतीने निर्माल्याचं तुम्ही खत करू शकता. त्यानंतर विसर्जन जेव्हा करण्यात येतं, तेव्हा आता मातीची मूर्ती जेव्हा मातीची मूर्ती असते, तेव्हा घरच्या घरी विसर्जन केल्या जातं. पण आता त्याच्या अगोदर आपण एक बघणार आहोत, की मातीची मूर्ती आणि शाळू मातीची मूर्ती कशी असते. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला मातीची मूर्ती ही दाखवतेय. ही सरळ मी मूर्ती बनवलेली आहे कुंडीतल्या मातीची. कुंडीतून माती घेतली आहे ही मी. आता मागच्या वर्षी काय झालं होतं, की शाळू माती सुद्धा
दुकानात घ्यायला जायला लॉकडाऊन असल्यामुळे जाता येत नव्हतं. मग ही माती आपण घरच्या घरी बनवून गणपती उत्सव साजरा करता यावा म्हणून आपण ही मूर्ती शिकवली होती. तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर कुठल्याही प्रकारची माती तुम्ही घेतली आणि त्याला तुम्ही बादलीमध्ये विरघळवून पूर्णपणे त्याची स्लरी म्हणजे पातळ असं मिश्रण तयार करायचं. त्याच्यातला काडी कचरा वगैरे सगळा निघून जाईल. दगड वगैरे असतात ते सगळं विरघळून, माती सुद्धा विरघळून त्याची एकदम पूर्ण पातळ असं पाणी करायचं. आता हे पातळ पाणी जेव्हा आपण पिठाच्या गाळणीतून गाळून घेतो, गाळल्यानंतर काय होतं की खाली अगदी स्मूथ असं तुम्हाला पूर्णपणे पाणी, मातीचं पाणी मिळतं. मग ते तुम्ही एखाद्या टोपल्यामध्ये टाकून ठेवायचंय आणि 4-5 दिवस तसंच राहू द्यायचे. त्याच्यातलं पाणी सगळं सुरुवातीला तर पाणी माती खाली बसेल आणि पाणी वर येईल 2-3 तासात. ते वरवरचं पाणी तुम्ही फेकून द्या आणि माती तशीच टोपलं 4-5 दिवस राहू द्या. 4-5 दिवसात तुम्हाला अगदी छान मातीचा गोळा मिळतो. तो मातीचा गोळा तुम्ही छान पद्धतीने वळवू शकता आणि याच्यात स्ट्रेंथ जर वाढवायची असेल, म्हणजे तुम्हाला मातीचा गणपती बनवल्यानंतर थोडंसं जर मनामध्ये शंका कुशंका असेल, की आपली मूर्ती खंडेल का? याच्यात तडा जाऊ शकतो का? मग त्या केसमध्ये आपण एक मागच्या वर्षी एक एक्सपेरिमेंट केला होता. तो असा, की पूर्वीच्या काळी काय होतं, शेण आणि गवताचा वापर करण्यात येत होता. ती कुटून त्याच्यामध्ये माती टाकत होते आणि त्याच्यापासून गणपतीची मूर्ती बनवायची. मग आपण या ठिकाणी काय केलं, की कडुलिंबाचे जे पानं आहेत किंवा जाड असणारे जे पानं असलेले झाड आहेत, म्हणजे आता गुलमोहर झालं किंवा वेगळे वेगळे असे जे पानं कडक असतात, तर त्या झाडांची पानं तुम्ही घरी घेऊन या. त्याचे मिक्सर मधून बारीक करा, थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल आणि त्याची पातळ पेस्ट करा. ती पेस्ट एका कापडातून गाळून घेतली तुम्ही आणि घट्ट पिळून घेतलं, की तुम्हाला असा पूर्णपणे असं फायबर्स मिळतात झाडाची, पानांची. ते फायबर्स तुम्ही त्या मातीमध्ये मिक्स केल्यानंतर तुमची मूर्ती खूप मजबूत तयार होते. त्या पद्धतीने जर माती तयार केली तर तुमची गणपतीची मूर्ती बनवता येते. घरच्या घरी अगदी गणपती सोप्पा आहे बनवायला. मूर्ती ही फार मोठी असण्याची गरज नाहीये. कारण की मूर्तीची भक्ती ही मोठ्या मूर्तीवर नसते. आपल्या मनात असतं. छोट्यात छोटी मूर्ती असली तरी तुम्ही तेवढ्याच आनंदाने, तेवढ्याच भक्तीने तिची पूजा करू शकता. आता अजून एक इथे मी तुम्हाला दाखवते पर्याय काय आहे आपल्याकडे. आपल्याकडे पर्याय अजून हा आहे घरगुती किंवा मंडळासाठी सुद्धा शाळू मातीचा गणपतीची मूर्ती बनवायची. आता ही शाळू माती ही जरा थोडीशी सिमेंट सारखी दिसते. ही मूर्ती बनवलेली शाळू मातीची आहे. ही सिमेंट सारखा रंग असतो हिचा आणि ही लवचिक असते. हिला भिजवताना सुद्धा तुम्हाला आता दोन्ही माती भिजवत असाल तर तुम्हाला कणकेची जी कन्सिस्टन्सी असते, म्हणजे कणिक जशी भिजवल्यावर हाताला चिटकत नाही आणि आपण त्याला सहज वळवू शकतो, अशा पद्धतीची आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे. आता ही शाळू मातीमध्ये म्हणजे आपल्याला शाळू माती म्हणजे ऍक्च्युली काय आहे? तर याचा आपण जर अभ्यास केला तर ही माती म्हणजे दगडाला बारीक करून बनवलेली माती असते. ही अतिशय लवचिक असतं. म्हणजे आपण ही भिजवल्यानंतर आपण याला अगदी बारीक बारीक सुद्धा ह्याचे अगदी दागिने सुद्धा बनवू शकतो. परंतु या मातीला आपण जेव्हा विसर्जित करतो तेव्हा ही एवढी पर्यावरणपूरक नसल्यामुळे याला आपण पुनर्वापर करतो. याचा पुनर्वापर करणं गरजेचं आहे. आता ही मूर्ती बनवताना अगदी सोप्या सोप्या स्टेप्स घेऊन बनवलेली मूर्ती आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही मूर्ती घडवल्यानंतर रंगवायची कशी त्याबद्दल पण मी थोडंसं इथे तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर पुनर्वापर कसा करायचा त्याबद्दल माहिती देणार आहे. तर रंगवताना आता ही मागच्या वर्षी मी रंगवलेली मूर्ती आहे. याला थोडंसं फेंट झालंय कारण की मी हे साधे कलर वापरलेले आहे. ही मूर्ती मी पूर्णपणे पर्यावरणपूरक अगदी घरच्या घरी रंगवलेली आहे. याच्यावर जो रंग आहे, हा रंग तुम्हाला जो येल्लो येल्लो दिसतोय पूर्ण, हा रंग म्हणजे मुलतानी माती आहे. मुलतानी मातीला सगळ्यांना मुलतानी माती माहिती आहे. या मुलतानी मातीला विरघळवून घेऊन जर समजा तुम्हाला मुलतानी मातीचा दगड मिळाला, बाजारातून आणला
तर दगड तुम्ही बारीक कुटून घ्या आणि मिक्सर मधून बारीक केला की तुम्हाला पावडर मिळते, किंवा पावडर सुद्धा बाजारात उपलब्ध असते. ही पावडर तुम्ही पाणी घालून पातळ करायची, लेप तयार करतात तसा. आणि भज्याचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ असं हे पूर्ण बेस, कलर बेस आहे हा. आपण कलर बेस म्हणून वापरणार आहोत. तर ते माध्यम तयार करून घ्यायचे. समजा तुम्ही वाटीभर अशी पेस्ट तयार केली मुलतानी मातीची, तर त्याच्यामध्ये 1 चमचा तुम्हाला फेविकॉल घालावा लागेल. फेविकॉल घातल्यानंतर पूर्णपणे विरघळवून घ्यायचंय. आणि या मूर्तीला जेव्हा आपण बनवून 3 दिवस सुकल्यानंतर, तुम्ही मातीची मूर्ती सुद्धा किंवा ही मूर्ती सुद्धा 3-4 दिवसात सुकून जाते पूर्णपणे. सुकल्यानंतर आपण ह्याला ब्रशने पूर्णपणे मुलतानी मातीचा एकदा लेप दिला. मूर्ती सुकू द्या. सुकल्यानंतर पुन्हा ह्याला 1 कोट द्यायचंय. म्हणजे आपण 2 कोट देतो. 2 कोट दिल्यानंतर ह्याला पूर्णपणे स्किनचा कलर तयार होतो. मग ह्या 2 कोट नंतर आता हा लाल रंग जरा फेंट झालेला आहे, कारण की मागच्या वर्षी केलेला आहे मी हा पेंट. इथे पण लाल रंग दिलाय. हा हिरव्या रंगाची मी इथे एक लेस टाकलेली आहे आणि हे पूर्ण सजवले. हा रंग कसा तयार केला? तर तुमचा जो मुलतानी मातीचा बेस आहे, त्याला तुम्ही 4-5 वाट्यांमध्ये घेतलात आणि वाट्यांमध्ये तुम्ही खाण्याचे रंग घेतले. समजा कुंकू, अष्टगंध किंवा खाण्याचे रंग, हिरवा मिळतो, लाल, पिवळा, निळा पण मिळतो. तो रंग तुम्ही त्याच्यामध्ये टाकला, तर तुम्हाला त्या रंगाचे कलर मिळणार. किंवा तुम्हाला जर तसं करायचं नसेल, पूर्णपणे पर्यावरणपूरक अगदी तुम्हाला वाटलं की नाही मग घरी असलेल्या वनस्पतीपासूनच रंग काढेल, तर बीट घ्या. बीटाला किसून तो पिळून घ्या आणि त्याला वाळू द्या. किंवा ओला ओला त्याचा पिळलेला रंग ह्याच्यामध्ये टाका. तुम्हाला छान अगदी घट्ट असा गुलाबी रंग मिळेल. हळद घातली तर पिवळा रंग मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही रंग तयार करा. आणि पितांबर हे नंतर इथे जो उपर्ण आहे, हे सगळं रंगवायचं असेल तर रंगवू शकता तुम्ही त्या रंगांनी. किंवा इथे मी आता कापडाचा वापर केलेला आहे, लेसचा वापर केलेला आहे. तर असा लेसचा वापर, मण्यांचा वापर करून तुम्ही मुकुट सजवू शकता. त्यानंतर जे सोनेरी आता मी याच्यामध्ये दागिने दिसतायत, हाताचे किंवा आयुध वगैरे जे केलेले आहे, ते सरळ तुम्हाला चमकी विकत मिळते. ती चमकी मी त्या रंगात टाकलेली आहे आणि मुलतानी मातीच्या बेसमध्ये ती चमकी टाकली आणि सरळ ह्याच्यामध्ये लावलेला आहे. त्यानंतर दात आहे, हे चुना मी वापरलाय आणि दाताला रंग दिलेला आहे. आता डोळे आहेत. गणपतीच्या मूर्तीचे डोळे आपण जेव्हा रंगवायला जातो, तेव्हा काय होतं की रंगवताना आपल्याला एक डोळा इकडचा असा रंगवला, दुसरा रंगवताना तसाच रंगवता येत नाही आणि मूर्ती मग चांगली दिसत नाही. मग आपल्याला वाटतं की मूर्ती ही आपल्याला रंगवता येत. मग काय करायचं? याच्यामध्ये सोपा उपाय, कागदावर छान पैकी डोळे काढून घ्यायचे. दोन्ही बाजूने असे व्यवस्थित डोळे काढून घ्यायचे, ते कापायचे आणि ते दोन्ही बाजूने असे लावायचे. लावताना सुद्धा हलकासा टिपका लावलाय फेविकॉलचा आणि चिटकवलं. अशा पद्धतीने तुम्ही मूर्ती सजवू शकता. ही मागच्या वर्षी रंगवून ठेवलेली मूर्ती आहे, त्यामुळे तिचे रंग फेडअप झाले. पहा, पूर्ण वर्षभर याला धक्का न लागता पण ही मूर्ती जशीच्या तशी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गणपतीची मूर्ती रंगवू शकता. आता ही मूर्ती तुमची पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती आहे. तुम्ही ही विसर्जित करताना एखाद्या बादलीमध्ये विसर्जित करू शकता. बादलीमध्ये विसर्जित केल्यानंतर काहीच तासामध्ये मूर्ती पूर्णपणे विरघळून जाते आणि मग त्याच्यात आपण जे वापरलेले मणी आहेत किंवा लेस वापरलेले आहेत, त्या सगळ्या वर येतात. मग ते काढून घ्यायचे आपण आणि काढल्यानंतर तसंच राहू द्यायचंय. वरचं पाणी आहे ते झाडांना टाकायचं आणि खालची माती आहे ती आजपर्यंत सांगत आलेले आहे की खालची माती आहे ती तुम्ही आता ह्या मातीचा जर बनवलेला असेल, लाल मातीचा किंवा कुंडीतल्या मातीचा, ही तुम्ही माती सरळ कुंडीत टाकू शकता. याने काहीही अपाय होणार नाही. ही मूर्ती पूर्णपणे संपूर्ण 100% पर्यावरणपूरक मूर्ती आहे. परंतु जर तुम्ही शाळू मातीपासून जर मूर्ती बनवत असाल, तर ती मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक नाही. त्याला आपण सेमी पर्यावरणपूरक असं म्हणूया.
कारण की जर ही माती तुम्ही झाडांना किंवा कुंडीला टाकली तर काय होतं ते बघू. आता ही माती सिमेंट सारखी अगदी बारीक असते. जेव्हा ही माती कुंडीला टाकल्या जाते किंवा एखाद्या झाडाला टाकली जाते, तेव्हा ही जाऊन घट्ट बसते. आता तुम्हाला माहितीये की एखाद्या झाडाचं ग्रोथ केव्हा होते की त्याला पाणी मुळांपर्यंत जाईल, हवेशीर राहील मुळं तेव्हा. आता ही घट्ट बसल्यानंतर मुळापर्यंत पाणी पोचत नाही. हवा खेळत नाही. परिणामी काय होतं, कुंडीतल्या झाडाची वाढ खुंटते. कधी कधी तर झाड मरूनही जातं. आणि जर ही बगीच्यात वगैरे तुम्ही झाडांजवळ टाकली तर तिथे पाणी झिरपण्याचं जे प्रमाण असतं ते कमी होऊन जातं. आता तुम्ही बघताय की पाण्याची जमिनीची लेव्हल पातळी पण हळूहळू दिवसेंदिवस खाली खाली चालली आहे. पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण अशी विसर्जित केलेली मूर्तीची माती जर टाकली तर आपण ही माती खराब करू. झाडं कमी झालेली आहेत आणि झाडं तर आपल्याला प्रत्येकाला वाढवायचे आहेत. मी पहिलेच सांगितलं की आपल्याला ह्या निसर्गाला वाचवायचंय, कारण की निसर्गाने धोक्याची घंटा दिलेली आहे आपल्याला आणि आपल्याला प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलायची गरज आहे. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की पहिले मी माझा मुद्दा कंप्लीट करते की मूर्तीची माती जेव्हा आपण विसर्जित केल्यानंतर खाली बसते, वरवरचं पाणी आहे आपण झाडांना टाकून दिलं आणि खालची जी माती आहे ती झाडांना न टाकता ती माती आपल्याला कशी पुनर्वापर करायचा त्याबद्दल सांगते. ती माती तशीच राहू द्यायची. 7-8 दिवसानंतर काय होतं, ती माती घट्ट घट्ट होत जाते आणि त्याचा दगड बनतो. दगड बनल्यानंतर ती ज्या भांड्यात तुम्ही विसर्जित केले त्या भांड्याचा आकार त्याला बरोबर प्राप्त होतो. आणि तुम्ही तो भांड उलट केलं, ती चिटकून बसत नाही. भांड उलट केलं की तो दगड खाली निघून येतो मातीचा. तो तुम्ही ठेवून देऊ शकता. मग एखाद्या फडक्यात बांधून देवाच्या जवळ जर ठेवलं, तर काय होतं की देवाजवळ ठेवलं तर आपल्याला पुढच्या वर्षी गणपती करताना परत ती मिळेल. नाहीतर मग कुठेतरी ठेवून दिली तर दिसत नाही. म्हणून गणपतीची मूर्तीची माती जी आहे ती पवित्र ठिकाणी देवाजवळ ठेवून देऊ शकता तुम्ही. पुढच्या वर्षी आपण मातीचा पुनर्वापर करताना काय करायचं, तर तो दगड काढायचा, त्याला थोडासा बट्ट्याने बारीक करायचा आणि अगदी ती ठिसूळ असते. त्याच्यावर तुम्ही जोरात असं बारीक बारीक दगड झाल्यानंतर एखादं भांड आहे ते जोरात फिरवलं त्याच्यावर, तर त्याचं लगेच असं बारीक माती तयार होते. ती चाळणीने चाळून घ्यायची. चाळून घेतली की मग त्याच्यामध्ये हळूहळू पाणी टाकत पुन्हा त्याचा गोळा बनवायचा. तेवढ्याच लवचिकपणे तुम्ही ती मूर्ती बनवू शकता. आणि 1 वर्ष नाही तर ती तुम्ही वर्षानुवर्ष, आता माझ्याकडे तर 15-1 वर्षापासून एकच प्रकारची माती वापरण्यात येते. तीच माती वापरण्यात येतो. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी सांगत होते तर बरेच लोक ऐकत नव्हते. पण आता अनेक लोकांना पण सांगतेय, तर ते लोक सुद्धा 7-8 वर्षापासून माझ्याकडे येणारे प्रत्येक व्यक्तीला मी हे सांगत असते की पुनर्वापर करा आणि ती प्रत्येक व्यक्ती पुनर्वापर ह्या मातीचा करत असते. ह्याच्यामध्ये एक टिप द्यायचे मला तुम्हाला इथे नमूद करावंसं वाटतं की जेव्हा आपण ही माती पुनर्वापर करताना तुम्ही जर ती गाळणीने न गाळता जर मोठे मोठे तुकडे ठेवले पाणी शिंपडलं तर त्याच्या गाठा लवकर मोडत नाही. मग तुम्ही याच्यासाठी एक करू शकता की तुम्ही 8 दिवस अगोदर त्या गोळ्याला जर जाड कुटलं आणि त्याच्या गोळ्यांवर पाणी भरपूर घालून ठेवलं तर ती जरा सैलसर अशी त्याची स्लरी तयार होईल आणि हळूहळू घट्ट होत जाईल. तर तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही. आणि इन्स्टंट करायची असेल तर मात्र तुम्हाला ते गाळणीने गाळून घट्ट त्याचा गोळा भिजवावा लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याच मातीचा पुनर्वापर हा करू शकता. तर अशी ही माती तुम्ही दरवर्षी पुन्हा पुन्हा वापरा आणि त्याचाच गणपती बनवत असाल तरच शाडू मातीचा वापर करण्याची मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल. नाही तर तुम्ही सरळ मातीची मूर्तीची गणपती बनवा आणि किंवा विकत आणा आणि त्याच मूर्तीला बसवा. आता मंडळांना सुद्धा मी इथे सगळ्यांना सांगू इच्छिते की अजूनही कोरोनाचं संकट गेलेलं नाही आहे. आपल्याकडे 2 वेव्ह येऊन गेलेले आहेत. बऱ्यापैकी आता लसीकरण चाललं आहे. बऱ्याच लसीकरण झालेलं आहे. अजूनही आम्ही जर असंच व्यवस्थितपणे मास्क लावून सगळ्यांमध्ये कारण नसताना न जाता
एकमेकांना भेटत असू तर आपण हात स्वच्छ करणं आणि मास्क लावणं हे जर पाळलं आणि एकत्रित सगळ्यांनी गर्दी न करता अगदी मंडळाचा गणपती असला तरीही दूर दूर उभं राहून कमीत कमी लोकांमध्ये तुम्ही मंडळाचा गणपती बसवला तर आपण कोरोनाची तिसरी लाटेला थांबवू शकतो. आणि गणपतीचा मूर्ती ही आहे ती यानंतर मागच्या वर्षीपासून आपण बघतोय. तर तसंच कोरोनाचं संकट जरी येत्या काळामध्ये टळणारच आहे आणि टळू द्यावं बाप्पाला तर आपण विनंती करतोय सगळेजण की हे कोरोनाचं संकट जाऊ दे आणि पुढच्या वर्षीचा गणपती उत्सव खूप मस्तपैकी आम्हाला साजरा करायला मिळू देत. तर येत्या काळामध्ये सुद्धा सगळ्यांनी जर ठरवलं आणि येत्या काळात सुद्धा छोट्यात छोटी मूर्ती जर बसवली आणि ती सुद्धा धातूची किंवा फायबरची बसवून अगदी त्याच्यामध्ये छोटी मूर्ती विसर्जित करण्यासाठी छोटीशी मूर्ती बसवली आणि एक लिमिटमध्ये आपण 4 ते 5 फूट उंचीची धातूची किंवा फायबरची मूर्ती बसवली याच्या पुढच्या काळामध्ये तर आपला गणेश उत्सव हा नेहमी करता पर्यावरणपूरक आपण साजरा करत राहू. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने इथे येत्या काळामध्ये गणपती उत्सवामध्ये हे जर नियम पाळले आणि घरच्या घरी ज्यांनी बसवणार आहेत त्यांनी सुद्धा नियमांचं पालन केलं तर आपण निश्चितपणे येत्या काळामध्ये गणपती उत्सवामध्ये अत्यंत आनंदाने आणि हेल्दी असा आपला गणपती उत्सव साजरा केला जाईल. या ठिकाणी अजून मला सांगावंसं असं वाटतं की तुम्ही गणपती जेव्हा बसवता तेव्हा पूर्वीचं जसं एक गाव एक गणपती होता तर आता गल्लोगल्ली मंडळ झाली आहे. गल्लोगल्ली मंडळांमध्ये गणपतीची मूर्ती बसवण्यात येते किंवा प्रत्येक बिल्डिंग मध्ये बसवण्यात येते. तर आता तसं न करता हळूहळू कमी करत करत आपण काही विभाग करून एखाद्या शहराचे काहीच विभाग केलेत आणि तेवढ्याच मूर्त्या बसवल्यात तर आपण तेही कमी करू शकतो आणि एकत्रित असा गणपती उत्सव साजरा करू शकतो. मला असं वाटतं की तुम्हाला या बाबतीत काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इथे निश्चितपणे विचारू शकता. तर आपण आता प्रश्न घेऊयात मॅडम. काही जे प्रश्न फेसबुक वरती आलेले आहेत बरं. त्यातला एक प्रश्न असा आहे की शाडू मूर्ती ही पर्यावरणपूरक आहे हे खरे आहे, पण ज्यांना मूर्ती तयार करता येत नाही किंवा जे बाजारातून विकत घेतात त्यांची तक्रार असते की शाडूच्या मूर्ती या महाग असतात, भविष्यात यांच्या किमती कमी होण्यासाठी काय करावे लागेल? शाडूच्या मूर्तीची किंमत जी आहे ती कमी करण्यासाठी तुम्ही एकच करा की तिचीच डिमांड करा. ऍक्च्युली पीओपीच्या मूर्त्या घेतात त्याच्यामुळे मी मूर्तिकारांशी बरेच वेळा बोलते ना या संदर्भात तर ते म्हणतात मॅडम आम्ही जर गणपती शाडू मातीचा जर घेत असतील तर बनवू जास्ती प्रमाणात पण त्याची डिमांड कमी असते आणि मग आम्ही जास्तीत जास्त पीओपीची गणपतीची मूर्ती बनवतो. आता याची किंमत जर तुम्हाला अगदीच कमी आता याच्यामध्ये वाद असा होतो की पीओपीच्या गणपतीच्या मूर्त्या तुम्ही बनवू नका असं म्हणताय आणि शाडू मातीचीच मूर्ती बसवा. मग मूर्तिकारांच्या पोटावर तुम्ही पाय देत आहात ना असं एक मुद्दा येतो. पण मला एक सांगा तुम्ही जर सगळ्यांनीच डिमांड केली की शाडू मातीचीच मूर्ती पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात बनवायला लागले तर मूर्तिकारांना सुद्धा काम मिळेल आणि नक्कीच त्याची किंमत कमी होईल. आणि त्याच्या उपरही तुम्ही जर हाताने आता गणपतीची मूर्ती जर बनवत असाल तर अशी मूर्ती जर तुम्ही बनवत असाल तर आपण घरच्या घरी माती जर असेल तर त्याला काही किंमतच लागत नाही कारण की आपण घरचीच माती घेतोय आणि घरच्या घरीच रंगवतोय किंवा शाडू माती ही 40 ते 50 रुपये किलो पर्यंत तुम्हाला मिळते. तर 2 किलो मध्ये अगदी तुमचा गणपती छान सुरेख बनतो आणि इतक्या सोप्या पद्धतीने गणपतीची मूर्ती घडविता येते की ती म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे अगदी तुकडे कसे करायचे आणि प्रपोर्शनेट असं माझं एक युट्यूब चॅनलवर माझं एक डेमॉन्स्ट्रेशन पण आहे. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही गणपतीची मूर्ती बनवू शकता. मॅडम माझा एक प्रश्न होता. एक मिनिट बरोबर, आपल्या युट्यूब चॅनलचं मॅडम नाव सांगितलं तर बरं होईल म्हणजे दर्शकांना तिथं जाऊन व्हिजिट करता येईल. मनीषा चौधरी नावानेच आहे आणि त्याच्यावर अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे अगदी मातीचे तुकडे करून म्हणजे ज्याला अगदी गणपती बनवताच येत नाही फर्स्ट टाइम बनवतो आहे तो सुद्धा ते गणपती छान पद्धतीने बनवू शकतो. आणि मी त्याच्यामध्ये काय सांगितलंय
की मातीचा गोळा घेऊन त्याचे भाग करूनच सांगितले, म्हणजे ती माती पूर्णपणे पुरते आणि उरत पण नाही. नाही तर असं होतं की तुमची गणपतीची मूर्ती बनून जाते आणि तुम्हाला मातीच उरत नाही, किंवा गणपतीचा अवयव एखादा छोटा होतो, पाय छोटे होतात, नाही तर डोकं मोठं होतं. पण मी जे सांगितलेलं आहे त्यानुसार जर तुम्ही केलं तर तुमची गणपतीची मूर्ती अगदी आकारबद्धच होते. मनीषा चौधरी या नावाने आपलं युट्यूब चॅनल आहे. ओके मॅडम. माझा एक प्रश्न आहे हा. की आपण शाडू मातीचे गणपती, पर्यावरणपूरक गणपती घ्यायला बाजारात जातो, ते उपलब्ध कमी असतात. हा, आपण जायला थोडा उशीर झाला की ती लगेच संपून जातात. तर बरोबर आहे. याची ऑनलाईन बुकिंग घेऊन आधी कुणी आहे की ते आधी ऑर्डर दिली की तुमची मूर्ती राखीव राहील, मग तुम्ही गेला तेव्हा तुम्हाला मिळेल, अशी काही यंत्रणा अस्तित्वात आहे का? बऱ्यापैकी आहेत. बरेच मूर्तिकार असे बुकिंग करून घेतात, पण तेच मेन कारण होऊन जातं की त्याच्यामध्ये मूर्तीची किंमत ही भरपूर केली जाते, कारण की त्याच्यामध्ये हँडलिंग मध्ये पण त्यांना प्रॉब्लेम येतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माती पेक्षा ते प्लास्टर ऑफ पॅरिसचं सोपं पडतं त्यांना बनवायला, म्हणून ते काय करतात त्याच्यामध्येच जास्त जातात. तर अजूनही बरेच मूर्तिकार आहे की तुम्ही बुकिंग करू शकता आणि त्यांच्याकडून मूर्ती घेऊ शकता. आता मी बऱ्याच दुसरं अनाथालयामध्ये किंवा अशा शाळांमध्ये वगैरे पण गेलेले आहे की तिथे त्या मुलांकडून त्यांनी मूर्त्या बनवून घेतल्यात आणि मग ते विकायला ठेवतात. तर आपण एक ह्याच्यामध्ये करू शकतो की मुलांना एक येण्याच्या दृष्टिकोनातून एक गणपतीची मूर्ती घडवता यावी आणि त्यांच्यावर मनावर चांगले संस्कार व्हावे, म्हणून आपण कसे वेगळ्या वेगळ्या मुलांचे ग्रुप्स बनवून त्यांच्याकडे मूर्त्या बनवून घेऊ शकतो आणि त्या मूर्त्यांना आपण विकू पण शकतो ऑनलाईन. पुढचा प्रश्न मिनल कुडाळकर यांनी विचारलाय मॅडम, की जर आपल्यासोबत या चळवळीमध्ये पर्यावरणपूरक गणपतीच्या निर्मितीच्या आणि या सगळ्या अवेअरनेसच्या जर सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? मी माझा नंबर देऊ इच्छिते इथे, त्यामुळे मग त्यांनी जर मला फोन केला तर त्या माझ्या चळवळीमध्ये येऊ शकतील. दिला तर चालेल का नंबर? आपण मोबाईल नंबर थेट देण्यापेक्षा जर आपल्याला आपला ईमेल आयडी दिला किंवा जर आपण फेसबुकवरून आपल्याला मेसेज करायला सांगितलं तर जास्त योग्य राहील. चालेल. आपण माझं कमिटमेंट टू नेचर नावाचं आहे ईमेल अकाउंट. COMMITMENT टू नेचर, टू हे डिजिट आहे आणि nature@gmail.com. थँक्यू. रुपेशजी आपल्याला काय? हा मॅडम, एक अजून एक प्रश्न आहे की ह्या मूर्त्या पर्यावरणपूरक ज्या काही मूर्त्या आहेत ह्या फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा औरंगाबादलाच मिळतात, ग्रामीण भागात त्या मिळतच नाही. कन्नड सारख्या ठिकाणी तालुका प्लेसेसला त्या मिळत नाही आणि औरंगाबादहून त्या आणायच्या तर त्या ठिसूळ असल्यामुळं त्या आणणं शक्य नसतं. तर तालुका प्लेसेसला असं काही आपण पुरवण्याची काही व्यवस्था कुणी करतं का कसं? बघा, मी यापूर्वी अनेक ठिकाणी जाऊन आलेली आहे, म्हणजे कन्नडला पण मी 2 वेळा जाऊन आलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यामध्ये गेलेली आहे, नंतर मराठवाड्याच्या बाहेर सुद्धा गेलेली आहे. तर ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम येतो ना, तर त्या ठिकाणी आम्ही त्या गावातले जे ऍक्टिव्ह लोक आहेत ना, त्यांना थोडंसं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं लागेल. माती घेऊन जाऊन, म्हणजे आम्ही औरंगाबादवरून माती घेऊन गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं ही माती वर्षानुवर्ष तुम्ही वापरू शकता. तर त्यांना तिथे गणपतीची मूर्ती आम्ही बनवायला शिकवली आणि सक्सेसफुली ते आता ते गणपती मूर्ती बनवतात. तर हे मला वाटतं असा कार्यक्रम घेण्याचा आपण जर सपाटा चालू ठेवला, म्हणजे औरंगाबाद शहरात तर आता मला आनंद होतोय सांगायला की माझ्याकडून जेवढे शिकून गेलेले आहेत ते इंडिपेंडंट मूर्त्या बनवतात. त्याच्यामुळे मला त्यांना पुन्हा पुन्हा शिकवण्याची गरज नाही. मी अगदी सोप्या पद्धतीने त्यांना शिकवलेलं आहे आणि त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. त्याच पद्धतीने तसेच जर कार्यक्रम आता जसे इथे युद्ध पातळीवर घेतलेत झपाटल्यासारखे, तसे जर आपण तिकडे घेतलेत तर त्यांना हाताने मूर्त्या बनवता येतील आणि काही त्याच्यातले होतकरू जे तरुण आहेत किंवा मुलं आहेत ज्यांच्या हातात कला आहे,
त्या मुलांना जर ते आपण करून दिलं, अवेलेबल करून दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही बुकिंग करून घेत जा आणि माती तुमच्याकडे परत मागवा, तर ती माती रिसायकल पण होईल आणि त्या ठिकाणचा प्रश्न हळूहळू सुटेल. आणि तिथे जनजागृती केली तर आपण बरंच काही करू शकतो. कारण की मूर्ती नेण्याचा हा प्रॉब्लेम आहेच, की मूर्ती ही शाडू मातीची मूर्ती नेताना ठिसूळ असते आणि मातीची मूर्ती ही ठिसूळ असते. त्यामुळेच ते काय होतं, दुकानदार सहसा पीओपीच्या मूर्तीकडे वळतात. हा प्रॉब्लेम आहेच. आभार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादच्या वतीनं आज पर्यावरण पूरक गणेश उत्सवाच्या दिशेनं या कार्यक्रमामध्ये मनीषा चौधरी मॅडम यांनी खूप चांगल्या पद्धतीनं संवाद साधला. पर्यावरण पूरक गणेश उत्सवाचं महत्व समजावून सांगितलं आणि त्याचबरोबर पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कशा बनवाव्यात याचं सुंदर प्रात्यक्षिक आपल्या समोर मूर्तींच्या माध्यमातून दाखवलं. त्याबद्दल मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतीनं दीपशिखा फाउंडेशनच्या मनीषा चौधरी मॅडम यांचं मनपूर्वक आभार मानतो. सगळ्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम बघितला त्या सर्वांचं, दर्शकांचंही मी प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. लवकरच आपण भविष्यात करोना काळ संपल्या